नमस्कार शिक्षक मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत रविवारच्या येणाऱ्या टेटच्या एक्झाममध्ये बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयावरती आतापर्यंत कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि येणाऱ्या परीक्षेत त्याच टॉपिकवरती कोणते महत्त्वाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात। बालमानसशास्त्र हा जो विषय आहे यातल्या काही प्रश्नांचे उत्तर आपण केवळ आपल्या मनाच्या कलाने देऊ शकता, पण काही जे प्रश्न आहेत फॉर एक्झाम्पल एक वेगवेगळ्या उपपत्त्या मांडलेल्या असतील, त्यांचे काही सिद्धांत असतील, तर असे प्रश्न मात्र आपल्याला त्यासाठी प्रॉपर लर्निंगच करावी लागते। तर असे महत्त्वाचे काही प्रश्न आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आणि त्यानंतर आज आपण पाहणार आहोत की या परीक्षेमध्ये आपल्याला एक एक विषय कशा पद्धतीने सोडवायचा आहे। जर हे लेक्चर स्टार्ट पासून एंड पर्यंत पाहिलं तर नक्कीच तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला चांगल्या मार्क्सनी फायदा होणार आहे, कारण परीक्षा देतानाच्या काही ट्रिक्स आहेत मित्रांनो। बरेच जण या ठिकाणी नवीन परीक्षा देत आहेत ज्यांचा शिक्षणाशी संपर्क तुटून एक 10-10 वर्ष 15-15 वर्ष एवढा कालावधी गेलेला आहे। तर आता ही स्पर्धा परीक्षा तुम्हाला फेस करायची आणि मग ही परीक्षा फेस करताना तुम्हाला प्रथमतः कोणता विषय घ्यायचा आहे, नंतर कोणता विषय घ्यायचा आहे आणि वेळेचं नियोजन कशा पद्धतीने करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला या मेरिट पर्यंत 150 पैकी कमीत कमी 90 मार्क्स 90 ते 96 मार्क्स आपल्याला घेता आले पाहिजे। त्यामुळे मित्रांनो हे लेक्चर स्टार्ट पासून एंड पर्यंत पहा। तर या ठिकाणी एक प्रश्न आपल्या समोर दिलेला आहे, पहा। शिकण्याची प्रक्रिया सर्वात प्रथम कोणी अभ्यासली? पहा, शिकण्याची जी प्रक्रिया आहे लर्निंग प्रोसेस सर्वात प्रथम कोणी अभ्यासली? पहा, या प्रश्नाचा विचार करा मित्रांनो। याचं उत्तर आहे या ठिकाणी थॉर्नडाईक। पहा, थॉर्नडाईक यांनी प्रथमतः शिकण्याची प्रक्रिया अभ्यासली। त्यांनी या ठिकाणी सरावाचा नियम, त्यानंतर चुका टाळण्याचा नियम आणि शेवटी शिकण्याचा नियम अशा प्रकारे या उपपत्त्या मांडलेल्या आहेत आणि त्यांनी एका मांजरावरती प्रयोग केलेला आहे। पहा, सुरुवातीला थॉर्नडाईक यांनी मांजरावरती प्रयोग केला। मांजराला एका बंद पेटीमध्ये ठेवलं आणि पेटीच्या बाहेर त्या ठिकाणी मांजराला दिसेल अशा पद्धतीने अन्न ठेवण्यात आलं। मग ते मांजर अन्न खाण्यासाठी खूप प्रयत्न करत होतं, वेगवेगळ्या चुका करत होतं, उड्या मारत होतं, पण अचानक त्याच्याकडून चुकून एक दोरी ओढली गेली आणि दोरी ओढल्यानंतर प्लग दबला आणि दार उघडलं आणि मांजराने बाहेर जाऊन अन्न खाल्लं। मग ही अपेक्षित घडलेली कृती मांजराच्या हळूहळू लक्षात यायला लागली। मग मांजराने त्याच्या चुकीच्या इतर गोष्टी टाळल्या आणि मग हळूहळू सरावाने मांजर काय करू लागले, डायरेक्ट दोरी ओढू लागले आणि अन्न खाऊ लागले। तर अशा प्रकारे लर्निंग प्रोसेस चुकांमधून विकसित होणारी ही अध्ययनाची प्रक्रिया, अशा प्रकारचा हा सिद्धांत थॉर्नडाईक यांनी या ठिकाणी मांडलेला आहे। याच्याशी संबंधित आणखीन तुम्हाला तयारीचा नियम म्हणता येईल किंवा चुका टाळून शिकण्याचा नियम म्हणता येईल। हे प्रश्न या थॉर्नडाईक यांच्या मांजराच्या प्रयोगावर आधारित आपल्याला विचारले जाऊ शकतात। आता पुढचा प्रश्न पहा मित्रांनो। प्रश्न दिलेला आहे, निकट विकास क्षेत्र ZPD ही उपपत्ती कोणी मांडलेली आहे? पहा, पर्याय पाहून घ्या, ही उपपत्ती कोणी मांडलेली आहे? तर पहा मित्रांनो, ZPD ही जी उपपत्ती आहे ही वायोगोस्की यांनी मांडलेली आहे। तर वायोगोस्की यांनी जी उपपत्ती मांडलेली आहे त्याचा अर्थ आहे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट। पहा, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट, तर या उपपत्तीचा अर्थ आहे की विद्यार्थी हा सामाजिक परिसंवादातून शिकतो। आपण पाहत असताल मित्रांनो, आपण शिकवण्यापेक्षा मुलंही सामाजिक परिसरातून, निरीक्षणातून, इतरांच्या पाहण्यातून शिकतात किंवा आपण जर काही मार्गदर्शन केलं तर त्याच्यावरून सुद्धा मुलं शिकतात। तर हे वायोगोस्की यांचं म्हणणं असं होतं की ही जी मुलं आहेत ही शिक्षकांशी, पालकांशी किंवा मित्रांशी चर्चा करून बऱ्याच प्रमाणात अध्ययन करू शकतात, अनेक गोष्टी शिकू शकतात आणि सर्वात जास्त मुलांच्या शिक्षणाचा विकास हा याच क्षेत्रामधून होत असतो, असं कुणाचं म्हणणं आहे? हे वायोगोस्की यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे। ठीक आहे।
आता पुढील प्रश्न पहा मित्रांनो, प्रश्न काय म्हणतो, ZPD कोणत्या क्षेत्रात सर्वात प्रभावी असते? पर्याय वाचून घ्या. जे विद्यार्थी स्वतःच करू शकतात, बघा, जे विद्यार्थी अजिबात करू शकत नाहीत, जे विद्यार्थी मदतीने करू शकतात आणि शिक्षकांचे स्पष्टीकरण ऐकतात. तर पहा, हा जर पर्याय आहेत बी, स्वतःच करू शकतात किंवा अजिबात करू शकत नाहीत, अजिबात करू शकत नाहीत हा पर्याय या ठिकाणी येणारच नाही. पण इतर 3 पर्याय मात्र संदिग्ध आहेत. तर मी तुम्हाला सांगितलं ZPD हा सिद्धांत वायोस्की यांनी मांडलेला आहे आणि त्यांचा जो सिद्धांत आहे, मुलं सामाजिक परिसंवादातून शिक्षकाच्या मदतीने मार्गदर्शनाने शिकतात, या बेसवर आधारित आहे पहा. तर या ठिकाणी आपल्याला उत्तर द्यायचं आहे पर्याय क्रमांक सी, जे विद्यार्थी मदतीने करू शकतात, शिक्षकाच्या थोड्याफार मार्गदर्शनाने जे विद्यार्थी शिकू शकतात त्यांच्यासाठी हा सिद्धांत आहे. आपल्याला काय करायचे, फक्त मार्गदर्शन करायचं आहे, मुलं स्वतःच शिकणार आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो सिद्धांत आहे हा शिक्षण क्षेत्रातील सर्वात प्रभावी सिद्धांत आहे पहा. आता हा जो सिद्धांत आहे ZPD तर कोणाच्या संकल्पनेच्या विरोधात आहे, हा एक प्रश्न याच्याशी संबंधित येऊ शकतो. तर हा जो सिद्धांत आहे हा पियाजे यांच्या स्वतःहून शिकण्याच्या सिद्धांताच्या विरोधात आहे. पहा, जीन पियाजे यांचं म्हणणं आहे की मुलं स्वतःहून शिकतात, तर वायोदस्की यांचं म्हणणं आहे की त्यांना शिकताना मार्गदर्शनाची गरज असते. तर यांचा जो सिद्धांत आहे ZPD हा पियाजे यांच्या सिद्धांताच्या विरोधात आहे पहा. ही गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आता पुढचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो, सामाजिक शिक्षण सिद्धांत थेरी. बघा, सामाजिक शिक्षण सिद्धांत सोशल लर्निंग थेरी कोणाची आहे? तर खाली पर्याय दिले आहेत पहा, पियाजे, बांडुरा, कोहलर आणि थॉर्नडाईक. तर बांडुरा यांची ही उत्पत्ती आहे पहा सामाजिक शिक्षण सिद्धांत. तर या उत्पत्तीतून त्यांनी सांगितलेले आहे मुलं अनुकरणातून शिकतात पहा, त्यामध्ये अवलोकन करतात, अगोदर निरीक्षण करतात आणि पुन्हा त्या निरीक्षणाचे अनुकरण करून मुलं शिकतात. म्हणजे या ठिकाणी त्यांना यांचं सुद्धा बांडुरा यांचं म्हणणं आहे की त्यांना मदतीची गरज नाही. बांडुरा यांच्या उत्पत्तीनुसार मॉडेलिंग ही महत्त्वाची गोष्ट आहे. मॉडेल, एखादं मॉडेल समोर असणे आणि त्याला पाहून त्याचे अवलोकन आणि त्याचे अनुकरण करून मुलं आपोआप शिकतात, असं या बांडुरा यांच्या सामाजिक शिक्षण सिद्धांत यामध्ये त्यांचं म्हणणं आहे पहा. पुढचा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे मित्रांनो, भावना आणि बुद्धिमत्ता यांचा संबंध मानसशास्त्राच्या कोणत्या शाखेमध्ये अभ्यासतात पहा. तर भावना आणि बुद्धिमत्ता जर तुम्ही पर्याय पाहिले तर पर्यायावरूनच आपल्याला लक्षात येईल भावना आणि बुद्धिमत्ता यांचा संबंध मानसशास्त्राच्या कोणत्या शाखेमध्ये असतो. तर पहा, भावना आणि बुद्धिमत्ता यांचा संबंध मानसशास्त्राच्या भावनिक बुद्धिमत्ता या शाखेमध्ये असतो पहा, ज्याला आपण EQ असे म्हणतो. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे EQ आणि शैक्षणिक बुद्धिमत्ता असेल तर IQ वगैरे. त्या पद्धतीने या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा पहा मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती कोणती? पहा, खालील दिलेल्या पद्धतींपैकी विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती कोणती? व्याख्यान पद्धती हे आपल्याला माहित नाहीये, नाटक पद्धती नाही, प्रश्नोत्तर पद्धती सुद्धा नाही. तर प्रकल्प पद्धती ही कुणी मांडलेली पहा, किलपॅट्रिक यांनी ही प्रकल्प पद्धती मांडलेली आहे. आणि प्रकल्प पद्धती ही विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती आहे. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्याला महत्त्व दिलं जातं आणि शिक्षक हा फक्त मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये असतो. फॉर एक्झाम्पल, विद्यार्थी स्वतः नियोजन करतो, विद्यार्थी स्वतः प्रत्यक्ष कृती करतो, त्यानंतर एखादी आलेली समस्या सुद्धा विद्यार्थी स्वतः त्या ठिकाणी सोडवतो आणि या ठिकाणी पूर्णतः विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव भेटतो. त्यामुळे विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती जर कोणती असेल तर ती पद्धती म्हणजे प्रकल्प पद्धती, जी किलपॅट्रिक यांनी मांडलेली आहे. ओके,
राहील सर्वांच्या लक्षात, खूप महत्त्वाची आहे प्रकल्प पद्धती. यावर एक तरी प्रश्न पडणार म्हणजे पडणार. पहा पुढे जाऊयात आपण. आता पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, या ठिकाणी दिलेला आहे लर्निंग बाय डुईंग ही संकल्पना कोणी दिली? लर्निंग बाय डुईंग ही संकल्पना कोणी दिलेली आहे? तर या ठिकाणी जॉन डुई यांची ही संकल्पना आहे. पहा तर ही संकल्पना अशी आहे, अनुभवावर आधारित शिक्षण, प्रत्यक्ष कृतीतून मिळणारे शिक्षण. तर जॉन डुई यांची जी उत्पत्ती आहे तर बांडुरा यांची सामाजिक शिक्षण सिद्धांत या उत्पत्तीच्या अपोजिट उत्पत्ती आहे. आपण पाहिलं की बांडुरा यांचं म्हणणं होतं विद्यार्थी समाजातून शिकतात, पालक असतील, इतर लोक असतील, त्यांच्या निरीक्षणातून त्यांचं अवलोकन करून एक मॉडेलिंग पद्धतीने हे विद्यार्थी शिकतात. तर लर्निंग बाय डुईंग या उत्पत्तीच्या मार्फत जॉन डुई यांचं असं म्हणणं आहे की विद्यार्थी हे प्रत्यक्ष अनुभवातून, प्रत्यक्ष कृतीमधूनच शिकतात, ते इतरांचं अनुकरण करून शिकू शकत नाहीत आणि शिक्षक हा फक्त त्या ठिकाणी मार्गदर्शक असतो. तर लक्षात ठेवा या उत्पत्त्या कोणाचं काय म्हणणं आहे आणि कोणाची कोणती उत्पत्ती आहे यावरती आपल्याला परीक्षेत हमखास 4 ते 5 प्रश्न 100% पडणार आहेत. तर लर्निंग बाय डुईंग ही जी उत्पत्ती आहे ही जॉन डुई यांची आहे आणि बांडुरा यांच्या सामाजिक शिक्षण सिद्धांत या उत्पत्तीच्या अपोजिट ही उत्पत्ती आहे. पहा त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे पहा मित्रांनो, क्लासिकल कंडिशनिंग ही उत्पत्ती हे कोणी सोडले? पहा तर क्लासिकल कंडिशनिंग ही जी उत्पत्ती आहे ही पॅव्हेलॉव यांची आहे. पहा नैसर्गिक प्रतिसाद. क्लासिकल कंडिशनिंग म्हणजेच काय? नैसर्गिक मिळणारा प्रतिसाद. तर पॅव्हेलॉव यांनी काय केलं पहा मित्रांनो, एका कुत्र्यावर प्रयोग केला. कुत्र्याला कोंडून ठेवलं आणि त्या ठिकाणी त्याला अन्न देण्यासाठी सुरुवातीला त्यांनी घंटीचा वापर केला. पहा म्हणजे त्या ठिकाणी घंटी वाजली की अन्न द्यायचे. मग थोड्या दिवसांनी असं बऱ्याच दिवस चालल्यानंतर कुत्र्याला एक गोष्ट डोक्यात बसली की घंटी वाजली की आपल्याला काय होते? अन्न मिळते. मग तुम्हाला एक गोष्ट माहित आहे, अन्न पाहिल्या कुत्र्याला तोंडाला लाळ सुटते. मग काही दिवसांनी ही क्रिया कशी झाली? अन्न नाही ठेवले, नुसती घंटी वाजली तरी सुद्धा कुत्र्याला तोंडाला लाळ सुटत होती. अशा प्रकारे ही क्लासिकल कंडिशन ही पॅव्हेलॉव यांनी मांडलेली आहे. म्हणजे दोन गोष्टींचा संबंध जोडणे, ज्या गोष्टीचा संबंध नाहीये अशा सुद्धा गोष्टीचा संबंध जोडणे, अशा प्रकारची ही क्लासिकल कंडिशनिंग ही जी उत्पत्ती आहे ही पॅव्हेलॉव यांची कुत्र्यावर केलेल्या प्रयोगाची उत्पत्ती आहे. पहा आता पुढील प्रश्न आहे पहा मित्रांनो, प्रोग्राम्ड लर्निंग चे जनक कोण मानले जातात? प्रोग्राम्ड लर्निंग ही उत्पत्ती कोणाची आहे? पहा तर कोणाची आहे या ठिकाणी प्रोग्राम्ड लर्निंग ही उत्पत्ती? पहा सांगता येईल कोणाला? तर या ठिकाणी या उत्पत्तीचे जनक आहेत स्किनर. कोण आहेत? BF स्किनर हे या उत्पत्तीचे जनक आहेत मित्रांनो. यांचं काय म्हणणं आहे की विद्यार्थी हा स्वतःच शिकतो. स्किनर यांचं सुद्धा म्हणणं आहे की विद्यार्थी स्वतः शिकतो. पण कसा शिकतो? तो अगोदर स्वतः वाचतो, मनन करतो, चिंतन करतो आणि मग त्याचा त्वरित तो काय करतो? फीडबॅक देतो. म्हणजे छोट्या छोट्या टप्प्यांमधून तो काय होत असतो? पुढे जात असतो. आणि स्किनर यांनी काय केलं पहा, एका उंदरावरती प्रयोग केलेला आहे. अगदी मांजरीसारखाच त्यांनी उंदरावरती प्रयोग केलेला आहे. उंदराला बॉक्समध्ये ठेवलं आणि अन्न बाहेर ठेवलं. मग उंदीर इकडे तिकडे पळू लागला, धावू लागला, अनेक चुकीच्या कृती करू लागला, तरी त्याला अन्न मिळालं नाही. परत त्याने दोरी दाबली आणि त्याला अन्न मिळालं. म्हणजे हा त्याला त्वरित फीडबॅक मिळालेला आहे. पहा नंतर मग उंदीर काय करायचा? इकडे तिकडे धावायचा का? डायरेक्ट तो दोरी धरायचा आणि वडायचा. तर अशा प्रकारची प्रोग्राम्ड लर्निंग, स्वयं अध्ययनावर आधारित, स्वतः शिकण्यावर आधारित अशी ही उत्पत्ती आहे आणि त्याचे जनक आहेत BF स्किनर. कोण आहेत त्याचे जनक? BF स्किनर हे या उत्पत्तीचे जनक आहेत. ओके चला पुढे. मग त्यानंतरचा प्रश्न आहे पहा मित्रांनो, ब्लूम्स टेक्झॉनॉमी शिकवण आणि चाचणी यात कसा प्रभाव टाकते? पहा ब्लूम्स टेक्झॉनॉमी शिकवण आणि चाचणी यात कसा प्रभाव टाकते? तर ब्लूम्स टेक्झॉनॉमी ही बेंजामिन ब्लूम यांनी मांडलेली आहे. तर खालील 4 पर्याय पाहून घ्या. शिक्षणाच्या उद्दिष्टांवर आधारित, जसं की
निरीक्षण असेल, विश्लेषण असेल, उपयोजन असेल आणि मूल्यमापन असेल, या टप्प्यांमधून ही उत्पत्ती जाते. तर या ठिकाणी हायर ऑर्डर आणि थिंकिंग वर या उत्पत्तीचा भर आहे. पहा, हायर ऑर्डर अँड थिंकिंग या चौथ्या पर्यायावरती या उत्पत्तीचा भर आहे. त्यानंतर पहा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे, आंतरदृष्टीवर आधारित शिकणे इनसाइड लर्निंग कोणाशी संबंधित आहे? आंतरदृष्टी मूलक उपपत्ती कोणाची आहे, कोणाशी संबंधित आहे? तर ही जी उत्पत्ती आहे मित्रांनो, कोहलर यांनी मांडलेली आहे. जर तुम्हाला आठवत असेल, कोहलर यांनी चिंपांझी नावाच्या माकडावरती प्रयोग केलेला होता. कोहलर यांचं म्हणणं आहे की विद्यार्थी हे सरावातून सुद्धा शिकू शकत नाहीत, त्यांना अचानक ती परिस्थिती आल्यानंतर लक्षात येतं आणि मग ते शिकतात. तर तो प्रयोग असा होता, पहा, चिंपांझी नावाच्या माकडाला एका बंद खोलीमध्ये कोंडण्यात आलं आणि छताला केळी टांगण्यात आली. मग ते माकड त्या पेटीमध्ये काही साहित्य ठेवलं होतं, लाकडी पेट्या असतील, काट्या असतील. मग माकडाने खूप प्रयत्न केला उडी टाकून केळी घेण्याचा, पण त्याला काही केळी घेता आली नाही. मग माकडाने पेट्यावरती पेट्या ठेवल्या आणि एका क्षणात त्याच्या लक्षात आलं की काठीने आता आपण केळी काढू शकतो. तर अशा प्रकारे कोहलर यांची ही आंतरदृष्टी मूलक उपपत्ती आहे. तर आंतरदृष्टी म्हणलं किंवा इनसाइड लर्निंग म्हणलं की आपल्या डोक्यामध्ये पटकन क्लिक झालं पाहिजे की ही उत्पत्ती जी आहे ही कोहलर यांची उत्पत्ती आहे. चला पुढे जाऊयात. मग आता पहा मित्रांनो, हा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न आपण पाहणार आहोत की बाल विकासात प्ले वे मेथड कोणाशी संबंधित आहे? खेळातून शिक्षण हे कोणाशी संबंधित आहे? तर फ्रोएबल यांनी ही प्ले वे मेथड, खेळातून शिक्षण, हे सिद्ध केलेलं आहे. पहा, त्यांचं म्हणणं की लहान मुलं हे शिक्षणातून सर्वात जास्त शिकतात, खेळातून सर्वात जास्त शिकतात, जी पद्धती आपण मुलांना शिकवण्यासाठी जास्तीत जास्त उपयोगामध्ये आणतो. तर अशा प्रकारे प्ले वे मेथड ही कुणाची आहे? फ्रोएबल यांची ही पद्धती आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण राहिलेल्या 3-4 दिवसामध्ये मानसशास्त्र या भागावरती उत्पत्त्यांवर आधारित कोणते महत्त्वाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे पाहिलेलं आहे. अशा दृष्टीने तुम्ही एक रिव्हिजन जर टाकलं, बाकीचा भाग हा तात्विक आहे, आपण शिक्षक आहोत, बाकीचा मानसशास्त्राचा भाग आपण इझिली सोडवू शकतो. पण जो काही प्रॅक्टिकल भाग आहे, पाठांतराचा भाग आहे, तो म्हणजे हा, तर या उत्पत्त्या आणि त्यांचे सिद्धांत हे मात्र आपल्याला 30 पैकी 4 ते 5 मार्काला त्या ठिकाणी निश्चित पडणार आहे. आता मी सुरुवातीला सांगितलं होतं की मी या ठिकाणी प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठीच्या काही ट्रिक्स सांगणार आहे. 1 मिनिट थोडंसं होल्ड करा. तर पहा मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, पेपरला जेव्हा तुम्ही जाणार आहात तुम्हाला 2.5 तास वेळ आहे. आपल्याकडे 5 विषय आहेत, प्रत्येक विषयाला आपल्याकडे 30 मिनिट आहेत, बरोबर आहे. तर या 30 मिनिटामध्ये आपल्याला तो एक विषय त्या ठिकाणी संपवायचा आहे. पहा, मग सुरुवातीला काय करायचं मित्रांनो, जो विषय आपल्या आवडीचा आहे, ज्याच्यामध्ये आपण आउट ऑफ जास्तीत जास्त मार्क घेऊ शकतो, असा विषय आपल्याला सुरुवातीला सोडवायला घ्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल मराठी असेल, बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र असेल, किंवा कोणाकोणाचा जर सामाजिक शास्त्र आवडता विषय असेल तर त्यांनी सामाजिक शास्त्र सुद्धा घेऊ शकतात. तर ज्यांचा काहीच अभ्यास नाहीये, चला आपण यावेळेस बघूयात प्रयत्न करून, असे म्हणून जे परीक्षा देणार आहेत त्यांनी पहिल्यांदा मराठी हा विषय घ्यायचा आहे. कारण यामध्ये उतारे आहेत, ग्रामर आहे, थोडासा आपल्याला समजण्यासारखा बराचसा भाग आहे, ज्यामध्ये आपण 30 पैकी 25 ते 20 मार्क आरामशीर त्या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणून पहिल्यांदा हा विषय घ्या. दुसऱ्यांदा आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र, दुसऱ्यांदा हा विषय घ्या, जेणेकरून प्रत्येक प्रश्न समजावून घेऊन तुम्हाला त्याचं व्यवस्थित विश्लेषण करून उत्तर देता येईल. तिसरा विषय आहे सामाजिक शास्त्र, त्या ठिकाणी तिसऱ्या वेळेला तुम्ही सामाजिक शास्त्र घेऊ शकता. आणि चौथ्या आणि 5व्या विषयाला मात्र टॉपचे विषय आहेत गणित आणि इंग्रजी. मग या ठिकाणी तुम्हाला विचार करायचा आहे, आपल्याला जास्त गणित जमतंय का जास्त इंग्रजी जमतंय? गणित घेतलं तर गणित वेळ खाणार आहे. पहा, त्यामुळे ज्यांना इंग्रजी जमते चांगल्या प्रकारे त्यांनी मात्र चौथ्यांदा इंग्लिशच घ्यायची आहे आणि शेवटी गणित ठेवायचं आहे, कारण त्या ठिकाणी तुम्हाला भरपूर असा वेळ जाणार आहे. त्यात सुद्धा कोणते गणित जमतात ते
पटकन तुम्हाला सोडवायचे आहेत आणि यदा कदाचित जर वेळ कमी पडलाच तर त्या ठिकाणी तुम्ही मनाने टोले मारून सुद्धा बाजूला होऊ शकता. किंवा मग कोणाला गणित चांगलं जमत असेल तर त्यांनी अगोदर गणित घ्या. आपल्याला इंग्रजी काहीच जमत नाही असंही मनानेच टोले मारायचे, तसंही मनानेच टोले मारायचे. तर जो काही तुमचा टोल्याचा विषय आहे तो शेवटीसाठी आरक्षित राहू द्या. मग जे तुम्हाला विषय जमतात त्या विषयांसाठी तुमचा जो अगोदरचा वेळ आहे तो पूर्णतः द्या. कमीत कमी एका विषयामध्ये आपल्याला 30 पैकी 20 मार्क घेणं गरजेचं आहे, तेव्हा आपण या परीक्षेला पात्र ठरणार आहात. अशा पद्धतीने नियोजन करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि पूर्ण आत्मविश्वासाने परीक्षेला बसा. बाकी मग आपले प्रयत्न आणि यश. सगळ्यांना येणाऱ्या उद्याच्या टेट परीक्षेसाठी माझ्याकडून शुभेच्छा. पुन्हा भेटूयात आपण आपल्या अशाच लेक्चरसाठी. तोपर्यंत जर चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण अशाच वेगवेगळ्या परीक्षांचे आपण सतत मार्गदर्शन या चॅनलवरती करत असतो. आणि जे कोणी तुमचे मित्र असतील ज्यांना या गोष्टींची गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा आपला व्हिडिओ पोहोचवायला मात्र विसरू नका. चला भेटूयात मग आपण नंतर अशाच लेक्चरमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.